नाही. तर गण्याच्या बापाला 3 पोर. एकाचं नाव मे, एकाचं नाव जून, तिसऱ्याचं नाव काय? एकाचं नाव मे, एकाचं नाव जून. जून. हा, तिसऱ्याचं नाव काय? तिसरं नाव त्याच्या बापाला माहित असेल, तर आपल्याला थोडी माहिती आहे. त्याच्या बापाने काय नाव दिलं ते आपल्याला थोडी माहिती आहे. आपण त्याच्या बापाचं. पण मी सांगतोय ना, मे, एकाचं नाव मे, एकाचं नाव जून, मग तिसऱ्याचं नाव काय असेल? तिसऱ्याचं नाव असं काहीतरी जानेवारी जन्मला असेल किंवा गॅप घेतला असेल. प्रश्न आहे का की? प्रश्न बरोबर आला तुमचा. प्रश्न आला किंवा एकाचं नाव जून, एकाचं नाव मे, मे जून. समजा मे माझा अर्थ तुम्हाला जुलै वाटतं, पण जुलै मध्ये गॅप घेऊ शकतो ना, ते पुढे सुद्धा घेऊ शकतो. जून, जुलै, ऑगस्ट घेऊ शकतो. मग पण मी प्रश्न तुम्हाला विचारलाय काय की गण्याच्या बापाला 3 पोर, एकाचं नाव मे, एकाचं नाव जून, तिसऱ्याचं नाव काय असं? प्रश्न समजला का तुम्हाला? गण्याच्या बापाला 3 पोर, एकाचं नाव मे, एकाचं नाव जून, तिसऱ्याचं नाव काय? हा प्रश्नच नाही समजला. गण्याच्या बापाला 3 पोर, गण्याच्या बापाला 3 पोर, एकाचं नाव मे, एकाचं नाव जून, तिसऱ्याचं नाव काय? तिसऱ्याच नाव काय असेल? ते तिसऱ्याच नाव काय असेल? नावच असेल तिसऱ्याचं काय? आता नीट आहे का? गण्याच्या बापाला 3 पोर, एकाचं नाव मे, एकाचं नाव जून. सोमेश्वरला इथून खाली 1.5 किलोमीटर जावा, सरळ डांबरे रोडने आणि लेफ्ट मारा. गण्याच्या बापाला 3 पोर, गण्याच्या, एकाचं नाव मे, एकाचं नाव जून, तिसऱ्याचं नाव काय? तिसऱ्याचं नाव काय? काय काय तर काय ना काय? कोणच्या? कपिल देवा. तुम्हाला अजून प्रश्न मी किती फोडून सांगू? मी अंतःकरणापासून सांगतोय. माझं शिक्षण लय झालेलं आहे, 80 किलो झालेलं आहे माझं. त्यामुळे जास्त शिक्षण असलं भाषण फसायला लागलं ना. लय पातळ हसत राहतो. कौन है ये लोग? कहां से आते हैं? म्हणजे आता हे तर माहिती आहे ना. प्रश्न असा आहे की उत्तर काय? उत्तर काय? उत्तर काय आहे? प्रश्न असा की उत्तर काय? हा, उत्तर काय आहे? काय उत्तर? उत्तर दिशा नाही. उत्तर दिशा आहे की नाही? तसाच हा प्रश्न आहे की गण्याच्या बापाला 3 पोर, एकाचं नाव मे, एकाचं नाव जून, आणि तिसऱ्याचं नाव काय? तिसऱ्याचं नाव गण्या. बड़ा हरामी हो बेटा. तसं कसं का? गण्याच्या बापाला 3 पोर, एकाचं नाव मे, एकाचं नाव जून, तिसऱ्याचं नाव गण्या. गण्या. गण्या आहे का नाही? मी पहिल्यांदा सांगितलं ना गण्या. गण्या.